मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो माझ्या स्क्रीनवर. ही वेबसाईट आहे बेसिकली मेडवी नावाची. वेबसाईट बघा, अगदी प्रोफेशनल आहे. या वेबसाईटचं होम पेज वगैरे बघाल तर बेसिकली तुम्हाला कळलं असेल, वेट लॉस रिलेटेड ही वेबसाईट आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अगोदर वेबसाईट दाखवतो. हे वेगवेगळे टॅब त्यांनी केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल ही वेबसाईट का दाखवत आहे तुम्हाला, तर बेसिकली वेट लॉस रिलेटेड ही वेबसाईट आहे किंवा ही कंपनी आहे वेडवी नावाची. बेसिकली GLP नावाचं एक इंजेक्शन आहे. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल हे GLP. तर GLP नावाचं एक इंजेक्शन आहे जे बाहेर आलेलं आहे आणि त्या इंजेक्शनचा यूज करून, इंजेक्शन पण आहे, टॅबलेट्स पण आहेत त्यांचा, त्याचा यूज करून बाहेरच्या देशातले लोक वेट लॉस करत आहेत सध्या. आणि आय थिंक भारतामध्ये पण लास्ट मंथमध्ये या GLPला लिगल केलेलं आहे. तुम्ही लिगली हे GLP ड्रग जे आहे ते तुम्ही घेऊ शकता फॉर युअर वेट लॉस. तुम्ही बघाल तर बॉलिवूडचे बरेच लोक सडनली वेट लॉस करत आहेत किंवा झालेला आहे त्यांचा वेट लॉस. स्पेशली करण जोहर असेल, कपिल शर्मा असेल. तर असं म्हणलं जातं की त्या लोकांनी हे GLPचं ड्रग यूज केलेलं आहे. आता हे मी तुम्हाला का दाखवतोय, तर तुम्ही वेबसाईट बघितली तर या मेडवी कंपनीचा 2025चा सेल आहे $400 मिलियन. इंडियन रुपीमध्ये सांगायचं झालं तर साधारणतः 3700 किंवा 3800 कोटी रुपये एवढा त्यांचा 2025चा सेल आहे. आणि त्यांचं 2026चं प्रिडिक्शन आहे $1.8 बिलियन. तर याला परत रुपीजमध्ये कन्वर्ट कराल तर ते साधारणतः जातं 16,000 कोटी रुपये. ठीक आहे, म्हणजे केवढा राईज होणार आहे बघा, 400 मिलियन ते 1.8 बिलियन किंवा 3800 कोटी रुपयापासून 16,000 कोटी रुपयापर्यंत. आता तुम्ही म्हणा हे ठीक आहे, मोठ्या कंपन्यात हे नॉर्मलच आहे. पण या मेडवी कंपनीची स्पेशालिटी अशी आहे की ही मेडवी कंपनी फक्त 2च लोक चालवतात. मॅथ्यू गलगर नावाचा हा फाउंडर आहे ज्यांनी ही मेडवी कंपनी चालू केली 2024-25 मध्ये आय थिंक. आणि तो एकटाच हा कंपनी चालवत होता आत्तापर्यंत, या वर्षीपर्यंत. ठीक आहे, म्हणजे तो 400 मिलियनचा जो सेल आहे तो एका माणसानेच केलेला आहे, वन मॅन कंपनी. आणि त्याचं म्हणणं आहे की आता लोड वाढला आहे आणि यावर्षी त्यांनी एक एम्प्लॉई हायर केला. आता तो हायर केलेला एम्प्लॉई त्याचा छोटा भाऊ आहे. तर त्याच्या भावालाच त्यांनी ॲज अ एम्प्लॉई घेतले. हे दोघंच माणसं यावर्षी 16,000 कोटी रुपयाचा सेल करणार आहेत. तर हे कसं पॉसिबल झालं, तर ऑब्व्हियस आहे AI मुळं. ही पूर्ण जी वेबसाईट तुम्ही बघताय ही AI जनरेटेड वेबसाईट आहे. त्या मॅथ्यूनी तयार केलेली वेबसाईट आहे AIचा. याच्यात जे पण काही तुम्हाला फोटोज वगैरे दिसत आहेत किंवा जे पण डेटा दिसतोय पूर्णपणे AI जनरेटेड डेटा आहे. बेसिकली यांचे कस्टमर या वेबसाईटवर येतात, एक ऑनलाईन टेस्ट देतात आणि जर ते क्वालिफाय झाले तर त्यांना ही मेडवी कंपनी जी आहे ते GLPचे जे ड्रग आहेत त्याचे डोसेस वगैरे ते रिकमेंड करतात, कसे घ्यायचे, किती घ्यायचे. तर बेसिकली ट्राया तुम्हाला माहीत असेल, ट्राया कंपनी इंडियामध्ये जे काम करते, तर ट्राया बेसिकली आहे हेअर लॉस रिलेटेड. बऱ्याच लोकांना ते ॲड येत असतील, माझ्या वयाचे जे लोक आहेत त्यांना स्पेशली. तर ट्राया जे हेअर लॉसमध्ये काम करते, तर सेम मेडवी हे वेट लॉसमध्ये काम करते. तर सांगायचा उद्देश हाच आहे की AIचा यूज करून सध्या बिझनेस करणं आणि मोठे बिझनेस करणं खूप सोपं आहे. सॅम अल्टमननी, जो की OpenAIचा फाउंडर आहे, OpenAI म्हणजे ChatGPT या कंपनीचा जो फाउंडर आहे सॅम अल्टमन, त्यांनी 2024मध्ये हे प्रिडिक्शन केलं होतं की AI मुळं हे पॉसिबल होईल की $1 बिलियन चा टर्नओव्हर असलेली कंपनी एकच माणूस चालवू शकेल. हे त्यांनी 2024मध्ये प्रिडिक्ट केलेलं. आणि आत्ता तुम्ही बघाल तर 2026 आहे. 2026मध्ये हे दोघा जणांची कंपनी असलेली कंपनी $1.8 बिलियन सेल करत आहे. तर ते प्रिडिक्शन बरोबर झालं. तर त्यामुळं AIवर लक्ष द्या, हेच सांगायचं होतं. AIचा यूज करून 16,000 कोटी रुपयाची कंपनी बनवता येणं प्रॅक्टिकली शक्य आहे आता. थँक्यू.